घरचे शत्रू नसतात, पण कधीकधी घरातलेच काही नातेवाईक मनाला सर्वात जास्त जखम करून जातात. त्यांचे शब्द, त्यांची तुलना, त्यांचे टोमणे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न, हे सगळं इतकं शांतपणे होतं की बाहेरच्या लोकांना काहीच दिसत नाही. पण आतून एक माणूस दररोज तुटत असतो. जर तुमच्याही आयुष्यात असे नातेवाईक असतील जे प्रत्येक वेळी तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण अशा 10 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला भांडण न करता, नातं पूर्णपणे तोडल्याशिवाय स्वतःचा सन्मान जपत जगायला शिकवतील. गोष्ट क्रमांक 1. प्रत्येक टोमण्याला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोक प्रश्न विचारण्यासाठी बोलत नाहीत, ते तुम्हाला अस्वस्थ करण्यासाठी बोलतात. अजून इतकंच कमावतोस, तुझं काही विशेष झालेलं दिसत नाही, अमुक व्यक्तीला बघ किती पुढे गेला. अशा वाक्यांचा उद्देश अनेकदा माहिती मिळवणं नसतो, तर तुलना करून तुमचा आत्मविश्वास कमी करणं असतो. अशा वेळी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कारण काही लोकांना उत्तर नको असतं, त्यांना फक्त प्रतिक्रिया हवी असते. आणि जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा त्यांचा उद्देशच अपूर्ण राहतो. गोष्ट क्रमांक 2. तुलना स्वीकारू नका. लहानपणापासून अनेकांनी हे ऐकलं आहे, पहा तू किती हुशार आहे, ती किती यशस्वी झाली, तू तिच्यासारखा का होत नाहीस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 माणसांचा प्रवास कधीच सारखा नसतो. प्रत्येकाची परिस्थिती, स्वप्न, वेळ आणि संघर्ष वेगळा असतो. म्हणून इतरांशी तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःशी तुलना करा, कारण खरी स्पर्धा स्वतःशीच असते. गोष्ट क्रमांक 3. तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती सर्व नातेवाईकांना देऊ नका. कधीकधी आपण उत्साहात आपल्या नवीन योजना, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा मोठी स्वप्न सगळ्यांना सांगतो. पण प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असेलच असं नाही. काही जण नकळत निरुत्साही करतात, तर काही जण सतत शंका निर्माण करतात. म्हणून मोठ्या गोष्टीची घोषणा करण्यापेक्षा त्या पूर्ण करण्यावर लक्ष द्या. लोकांना तुमची योजना सांगण्यापेक्षा एक दिवस तुमचं यश दिसू द्या, कारण शांतपणे केलेली प्रगती सर्वात प्रभावी उत्तर असते. मित्रांनो, नातेवाईक बदलतील की नाही हे आपल्या हातात नसतं, पण त्यांच्या वागण्यामुळे आपण कसे प्रभावित होतो हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. गोष्ट क्रमांक 4. मर्यादा आखायला शिका. अनेकांना वाटतं नातेवाईक आहेत म्हणून सगळं सहन करावंच लागलं, पण हे पूर्णपणे खरं नाही. नातं जपणं आणि स्वतःचा स्वाभिमान गमावणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. समजा प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात एकच व्यक्ती तुम्हाला कमी लेखते, तुमच्या करिअरवर, दिसण्यावर किंवा निर्णयावर टोमणे मारते. जर तुम्ही प्रत्येक वेळी गप्प राहिलात, तर समोरच्या व्यक्तीला वाटू लागतं हे चालतं. म्हणून योग्य वेळी शांत आवाजात आणि आदराने एवढंच म्हणा, मला अशा पद्धतीने बोललेलं आवडत नाही, कृपया आदराने बोला. यात उद्धटपणा नाही, यात स्वाभिमान आहे. गोष्ट क्रमांक 5. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. काही लोकांच्या सवयीच अशा असतात, ते प्रत्येकाशी टीका करूनच बोलतात. त्यांच्या शब्दामुळे तुमची किंमत ठरवू लागतात. जर तुम्ही रोज तुटत जाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मत हे सत्य नसतं. कधीकधी समोरची व्यक्ती तिची निराशा, मत्सर किंवा असुरक्षितता तुमच्यावर शब्दांच्या रूपाने टाकत असते. म्हणून प्रत्येक वाक्य हृदयात साठवू नका. काही शब्द हवेसारखेही जाऊ द्या, कारण प्रत्येक दगड उचलून चालणारा माणूस लांबचा प्रवास करू शकत नाही. गोष्ट क्रमांक 6. स्वतःचं आयुष्य इतकं अर्थपूर्ण बनवा की टोमण्यांचा परिणामच होऊ नये. विचार करा, जर तुमचं लक्ष सतत स्वतःच्या ध्येयावर असेल, नवीन कौशल्य शिकण्यात असेल, आरोग्य सुधारण्यात असेल आणि स्वतःला घडवण्यात असेल, तर दुसऱ्यांच्या बोलण्याला किती जागा उरेल? खूप कमी. कारण व्यस्त आणि ध्येयवादी माणूस प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवत नाही. तो स्वतःला इतका सक्षम बनवतो की एक दिवस त्याचं आयुष्यच त्याच्यासाठी बोलू लागतं. लक्षात ठेवा, लोकांचं बोलणं थांबणार नाही, पण तुमची प्रगती इतकी मोठी होऊ शकते की त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. मित्रांनो, आज आपण 6 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आणि कदाचित तुम्हाला आता जाणवत असेल, समस्या नेहमी नातेवाईक नसतात. कधीकधी समस्या अशी असते की आपण त्यांच्या प्रत्येक शब्दाला आपल्या मनात कायमची जागा देतो. पुढील भागात आपण अशा 3 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील आणि नातेसंबंध जपत स्वतःची मानसिक शांतता कशी टिकवायची हे शिकवतील. गोष्ट क्रमांक 7. प्रत्येक नातं वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते, नातं टिकवा. पण कोणीही हे शिकवत नाही की स्वतःला जपून नातं टिकवा. काही लोक प्रत्येक वेळी स्वतःच माघार घेतात, प्रत्येक वेळी स्वतःच समजूत काढतात, प्रत्येक वेळी स्वतःचं दुःख घेऊन शांत राहतात आणि एक दिवस त्यांना जाणवतं
नातं तर टिकवलं पण स्वतःलाच हरवलं. मित्रांनो, नातं जपणं खूप सुंदर आहे, पण त्यासाठी तुमचा आत्मसन्मान, मानसिक शांतता आणि आनंद गमावणं योग्य नाही. लक्षात ठेवा, जे नातं तुमचा आदर करत नाही त्या नात्यात स्वतःला हरवू नका. गोष्ट क्रमांक 8, माफ करा पण पुन्हा पुन्हा तीच चूक होऊ देऊ नका. क्षमाशील असणं हा मोठेपणा आहे, पण सतत दुखावणाऱ्या व्यक्तीला वारंवार तीच संधी देणं हा मोठेपणा नसून स्वतःवर अन्याय असू शकतो. समजा एखादा नातेवाईक प्रत्येक भेटीत तुमचा अपमान करतो, नंतर म्हणतो अरे मी तर मजाक करत होतो, आणि तुम्ही प्रत्येक वेळी तेच विसरता. मग बदल कोण करणार? तो नाही, कारण त्याला वाटतं हे तर प्रत्येक वेळेला मला माफ करतात. म्हणून मनात राग ठेवू नका, पण अनुभव विसरू नका. कारण क्षमाशीलता म्हणजे विसरणं नाही, तर शहाणपणाने पुढं जाणं आहे. गोष्ट क्रमांक 9, तुमची शांतता हीच सर्वात मोठी ताकद बनवा. कधी लक्ष दिलं आहे, काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहायची असते. जर तुम्ही रागावलात तर त्यांना वाटतं ते जिंकले, पण जेव्हा तुम्ही शांत राहता, हसून विषय बदलता किंवा आवश्यक असेल तेव्हाच बोलता, तेव्हा त्यांना समजतं तुमच्यावर शब्दांनी नियंत्रण मिळवणं आता शक्य नाही. खरी ताकद मोठ्याने बोलण्यात नसते, तर योग्य वेळी शांत राहण्यात असते. कारण शांत मनाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात आणि रागात घेतलेले अनेकदा नाती बिघडवतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण 9 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आता शेवटची एक गोष्ट बाकी आहे. ही गोष्ट समजली तर तुम्ही कोणत्याही त्रासदायक नातेवाईकासमोर स्वतःचा सन्मान जपत मनशांतीही टिकवू शकाल. गोष्ट क्रमांक 10, तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमधला हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. विचार करा, जर तुमचा आनंद, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची मनशांती हे सगळं दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने कधीच आनंदी राहू शकणार नाहीत. कारण नेहमी कोणीतरी तुमच्यावर टीका करणार, कोणीतरी तुलना करणार आणि कोणीतरी तुमच्या यशातही कमतरता शोधणार. म्हणून तुमचा आनंद, तुमची किंमत आणि तुमची शांतता यांचा निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनाचा ताबा स्वतःकडे ठेवाल, त्या दिवशी कोणताही नातेवाईक तुम्हाला आतून दुखावू शकणार नाही. एक छोटी कथा जी आयुष्यभर लक्षात राहील. एका मुलाने त्याच्या आजोबांना विचारलं, आजोबा, काही नातेवाईक मला नेहमी कमी लेखतात, मी काय करू? आजोबा त्याला बागेत घेऊन गेले. तिथे 2 झाडं होती. एक झाड खूप फळांनी भरलेलं होतं आणि दुसरं अगदीच रिकामं. आजोबा म्हणाले, कोणत्या झाडावर लोक जास्त दगड मारतात? मुलगा म्हणाला, ज्यावर फळं आहेत. आजोबा हसले. बाळ, आयुष्याचंही असंच असतं. ज्याच्यात क्षमता असते, ज्याच्याकडून काहीतरी मोठं होण्याची शक्यता असते, त्याला जास्त टीका, टोमणे आणि विरोध सहन करावा लागतो. म्हणून दगडावर रडू नकोस, फळ देत राहा. कारण झाडाचं काम दगड मोजत बसणं नसतं, तर फळ देणं असतं. मित्रांनो, आज आपण अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या, ज्या फक्त त्रास देणाऱ्या नातेवाईकांना हँडल करायला शिकवत नाहीत, तर स्वतःचा स्वाभिमान जपत शांत आणि आनंदी आयुष्य कसं जगायचं हेही शिकवतात. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक नातं बदलू शकत नाही, पण त्या नात्यामध्ये स्वतःला कसं जपायचं हे नक्की शिकू शकता. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येक टोमण्याला उत्तर देणार नाही, मी प्रत्येक तुलनेत अडकणार नाही, मी माझी किंमत दुसऱ्याच्या शब्दांनी नाही तर माझ्या कृतीने ठरवेन. कारण तुमचा स्वाभिमान जपणं हा स्वार्थ नाही, तर स्वतःवर असलेला सर्वात मोठा आदर आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला असेच दर्जेदार व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटला. हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा जे आज नात्यांना ओझ्याखाली स्वतःला हरवत आहे. आणि लाईफ चेंजिंग समरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण इथे आम्ही फक्त मोटिवेशन देत नाही, तर विचार बदलतो, आणि विचार बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. मी पुन्हा भेटेन एका नव्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या विषयासह. स्वतःचा आदर करा, मनशांती जपा आणि लक्षात ठेवा, ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला जगातील कोणताही टोमणा लहान करू शकत नाही. धन्यवाद.